पुढचा एक टॉपिक राहतो आपल्याकडे, तो म्हणजे वॉल शिअर स्ट्रेस आणि शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. पुढचा टॉपिक कुठला आपल्याकडे? वॉल शिअर शिअर स्ट्रेस शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी आणि शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. वॉल शिअर स्ट्रेस ज्याला आपण बोलतो टाऊ नॉट. कशाने बोलतो आपण याला? टाऊ नॉटने. तो हा टाऊ नॉट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. आणि शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी, सो शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी जी असते ती असते आपली शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी यू स्टार. काय असते? यू स्टार. आता तुम्हाला मी सांगितलेल्या दोघं गोष्टी समजून सांगतो. कसं राहतं, एक कन्सेप्ट असते आपल्या टर्ब्युलंट फ्लो म्हणून. तर टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय बरं का, असा पाईप आहे. या पाईपमध्ये जेव्हा पाणी वाहणार, तो पाणी जेव्हा वाहणार, तो पाणी कधी कधी स्पीडमध्ये पण वाहणार, बरोबर का. पाणी जेव्हा स्पीडमध्ये वाहणार तेव्हा खूप जास्त गोंधळ तयार होणार, त्याला टर्ब्युलंट फ्लो आपण बोलतो. पाण्याची लेअर एकमेकांना क्रॉस करतील, पाणी खूप जास्त काय करेल, टर्ब्युलंट क्रिएट होईल. कळालं का? तो टर्ब्युलंट बोलतो. आता त्या केसमध्ये काय होतं, वॉल शिअर स्ट्रेस याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही ही भिंत आहे ना पाईपची, एक इथे ना इथं शिअर स्ट्रेस तयार होईल. पाणी जर का पुढे वाहत आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये शिअर स्ट्रेस तयार होईल. आणि यालाच काय बोलतो आपण? याला बोलतो वॉल शिअर स्ट्रेस. काय बोलतो याला आपण? वॉल शिअर स्ट्रेस. याचा अर्थ पाणी पुढच्या डिरेक्शनमध्ये जात असताना, पाण्यामध्ये टर्ब्युलंट फ्लो असताना बाउंड्रीवरती जो शिअर स्ट्रेस तयार होत असतो तो वॉल शिअर स्ट्रेस आहे, ज्याला बोलतो आपण टाऊ नॉट. काय बोलतोय आपण? टाऊ नॉट. पुढे म्हणते तुम्हाला शिअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी काढायला लावलेली. आता फ्रिक्शन व्हेलॉसिटीचा अर्थ काय झाला बघा. जर तुम्ही याची फ्रिक्शन डिस्ट्रीब्युशन, आपलं व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन बघायला गेलात ना, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की स्टॉपला व्हेलॉसिटी पाण्याची 0 राहील. आणि जसं जसं तुम्ही असं जाणार ना, तर व्हेलॉसिटी ती काय असणार? मॅक्सिमम असणार. मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठे असते? सेंटरला. बरं, मग आता बघा, आपण आता काय करणार आहोत, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. व्यवस्थित मन लावून बघूया. बघा आता, अ पाईप ऑफ 110 mm, हा mm आहे, ठीक आहे. तो पाईप ऑफ 110 mm डायमीटर इज कॅरिंग वॉटर. बघा, 110 mm डायमीटरचा एक पाईप आहे. ओके, डायमीटर किती याचा? याचा डायमीटर किती दिलं बाळांनो? डायमीटर 110 mm. D इज इक्वल टू 110. ज्याचा डायमीटर 110 mm आहे त्याचा रेडियस किती असणार बरं का? नक्कीच 55 mm. का बरं? डायमीटरच्या निम्मे रेडियस असते. लक्षात आलं? ओके, चला बरं, हा सेंटर आहे आणि टोटल रेडियस किती त्याची रेडियस आहे 55 mm. इथपर्यंत ओके का? चला पुढे जाऊ. तुम्हाला म्हणते पाईप ऑफ 110 mm डायमीटर इज कॅरिंग वॉटर इफ व्हेलॉसिटी ॲट द पाईप सेंटर अँड 30 mm फ्रॉम द पाईप सेंटर इज 2.1 मीटर पर सेकंड अँड 1.6 मीटर पर सेकंड. याचा अर्थ असा आहे की सेंटरमध्ये पाईपची व्हेलॉसिटी किती बघा, सेंटरमध्ये, सेंटरमध्ये तो काय म्हणले बघा, व्यवस्थित वाचा. व्हेलॉसिटी ॲट द सेंटर अँड 30 mm. तो सेंटरमध्ये व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते, लक्षात घ्यायचं. मग सेंटरमधली व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे, यू मॅक्स म्हणतो. तो सेंटरमध्ये व्हेलॉसिटी काय दिली त्यांनी? यू मॅक्स म्हणजे यू सेंटर इज इक्वल टू किती दिले बघा, तो सेंटर mm. व्हेलॉसिटी ऑफ द पाईप ॲट द सेंटर अँड 30 mm फ्रॉम द पाईप 2.1 अँड 1.6. म्हणजे सेंटरमध्ये 2.1 आहे, सेंटरमध्ये 2.1 मीटर पर सेकंड आहे. आणि U30 म्हणजे सेंटरपासून 30 बघा इथपर्यंत. हा किती इथून इथवर, याला वाय बोलतो समजा. हा किती आहे? 30. म्हणजे इथली व्हेलॉसिटी बी दिली मला त्यांनी. समजते का? सेंटरमध्ये व्हेलॉसिटी किती आहे? यू मॅक्स आहे 2.1 आणि U30 किती दिलं इथं म्हणलं ना बघा ना, 30 mm फ्रॉम द पाईप सेंटर किती आहे? 1.6 मीटर पर सेकंड. ओके, पुढे चला. पुढे म्हणतोय तुम्हाला फ्लो इन द पाईप इज टर्ब्युलंट फ्लो. तो टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे, त्याच्यावर गणित सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेट शेअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. तुम्हाला म्हणलं आहे शेअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी यू स्टार काढा. आणि पुढे काय म्हणले बरं का, ॲड वॉल शिअर स्ट्रेस आणि टाऊ नॉट काढा. आणि काय काढा? टाऊ नॉट. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. ओके का? बरं बाळांनो, काय करणार बरं का, यासाठी आपल्याकडे एक एक्सप्रेशन असतं, त्याचा आपण वापर करणार आहोत आज. बरं, कुठलं एक्सप्रेशन? यूज. काय एक्सप्रेशन असतं आपल्याकडे? यू मॅक्स मायनस यू डिवाइड बाय यू स्टार. मॅक्सिमम कुठलं अंतर दिलं असेल ते डिवाइड बाय यू स्टार. यू स्टारला बोलतो आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल ती. इज इक्वल टू काय आपल्याकडे? इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे 5.75 लॉग टू द बेस 10 R मायनस वाय. R मायनस वाय. तर बघू आता R मायनस वाय मी बोलतोय, तर तुम्हाला काय अर्थ होतो त्याचा मिनिंग समजून घ्या. तो R मायनस वाय हे बघा, हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तुम्ही म्हणाल की R तर रेडियस आहे सर, लगेच भेटून गेली 55 आहे, तो R बद्दल काही टेन्शन नाही आहे. पण वाय काय आहे सर, तो वाय सांगा. तुम्ही बघा, तुम्हाला त्यांनी सेंटरपासून 30 मीटर याच्यावर दिलेले आहे. तो वाय काय असतो माहिती आहे का? इथून ते उरलेला भाग जो आहे ना बाळांनो, हा वाय आहे. मला सांगा वाय किती येईल बरं का? वाय इज इक्वल टू 55 मायनस 30 येईल ना रे, किती येईल? 25 येईल. समजतं का नाही? तो वाय कसा काढतात कळालं का रवी तुला? हे बघ बाळा रवी, एक डायमीटर किती होता?
110 mm 110 mm. त्यामुळे सेंटरपासून इथपर्यंत याला रेडियस बोलतो ती रेडियस किती होऊन जाईल 55 mm बरोबर. पण त्यांनी तुला सेंटरपासून 30 mm च्या अंतरावरती व्हेलॉसिटी दिलेली आहे, म्हणजे 30पर्यंत व्हेलॉसिटी दिलेली आहे ना, याचा पुढचा भाग हा किती होऊन जाईल, हा बघा आम्हाला हा होऊन जाईल वाय असणार, तो असणार 55 मधून 30 गेले 25 असं. आणि माझ्याकडे एक्सप्रेसमध्ये वाय लागणार होता, तो मला भेटून गेला. तर यू मॅक्स किती दिलाय बघा, यू मॅक्स दिलाय 2.1 मी टाकतो 2.1. हा यू कोणता आहे, U30 वाला आहे बघा, यू मॅक्स मायनस U30. कधी कधी काही बी दिल तो जो दिलेला आहे U30 दिला आहे तो U30 घ्या. 1.6 डिवाइड बाय यू स्टार मला माहिती नाही काढायचं आहे, इज इक्वल टू 5.75 लॉग टू द बेस 10. आर किती आहे रे 55, वाय किती आणला रे चालू 25. म्हणजे तुम्ही टाका आणि शिफ्ट सॉल्व करून उत्तर काढा. मग दाखवा बरं का कॅल्क्युलेटर, तो किती येईल बरं का चेक करू आपण आता. माझ्याकडे आहे 2.1 मायनस 1.6 डिवाइड बाय अल्फा एक्स बाळांनो. पुढे अल्फा इक्वल पुढे काय 5.75 लॉग, हे बघा लॉग टू द बेस 10 टाकायची गरज नाही, डायरेक्ट लॉग टाकायचं. काय बरं का तो 55 डिवाइड बाय 25. दोघं MM मध्ये घेतलेत मी, MM कट होऊन जाईल म्हणून. ओके, त्याचं काही टेन्शन नाही. तो काय आन्सर आहे आता आपल्याकडे, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल हे जे येईल बाळांनो येईल यू स्टार. तो यू स्टार किती येते एकदा चेक करून घेऊ आपण किती येते. यू स्टार किती येते 0.25 किती येते 0 यू स्टार येते बाळांनो 0.25 39 मीटर पर सेकंड. हा झाला यू स्टार. तो यू स्टार म्हणजे याला आपण काय बोलतो सर, यू स्टार काय असतो, यू स्टार जो असतो तो असतो आपला शेअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. तो इथे लिहून घ्या वाटलं असतं, शेअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. ओके का, शेअर फ्रिक्शन व्हेलॉसिटी. पण पुढे आपल्याला अजून वॉल शेअरिंग स्ट्रेस काढायला लावलेला आहे, वॉल शेअरिंग स्ट्रेस. सो नाव वॉल शेअरिंग स्ट्रेस. वॉल शेअरिंग स्ट्रेस ज्याला आपण टाउनआउट बोलतो तो कसा काढतो आपण, तो वॉल शेअरिंग स्ट्रेस जर का आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडे एक एक्सप्रेशन असतं की व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडररूटमध्ये व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडररूट टाउनआउट बाय रो. मग टाका चालूच तुम्ही यू स्टार काढला, किती काढला यू स्टार हे बघा 0.2539 0.2539 इज इक्वल टू अंडररूटमध्ये मला काढायचं शेअरिंग स्ट्रेस टाउनआउट काढायचं म्हणून टाउनआउट राहू द्या. रो किती असतो तर तुम्ही जर बघायला गेलात तर पाण्याचा रो घ्यायचा आहे आपल्याला, पाण्याचा रो असतो 1000. किती असतो 1000. मग तुम्ही जर हे टाकलं तर शिफ्ट सॉल्व करून तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तसे 0.2539 अल्फा इक्वल पुढे गेल्यानंतर डब्बा बाय डब्बा इथं काय अल्फा एक्स डिवाइड बाय किती आहे 1000. ओके, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल आपल्याला आन्सर येऊन जाईल आता हा टाउनआउटचं किती आलं हे बघून घ्या 64.46 न्यूटन पर MM स्क्वेअर. शेअर स्ट्रेस आहे, युनिट काय राहील न्यूटन पर MM स्क्वेअर. 64.0.25 हां ठीक आहे. तर आता 64.46 यासाठी आलं कारण आपण 0.2539 पुढचे पण अक्षरे घेऊन टाकलेले आहेत, त्यामुळे आपले आन्सर ते आलेले आहेत. ओके.